अगर आप जेई नीट या ओलंपियाड्स के बारे में सोच रहे हैं तो अपने 20 वर्षों के अनुभव से और मोशन के भरोसे से आपको यह कहना चाहता हूं कि आपको इससे पहले एक बार मोशन के काउंसलर से बात करनी चाहिए। आप एडमिशन लें या ना लें, पर आपको वादा करता हूं कि आपको सलाह बिल्कुल सही मिलेगी। हमारी टीम से कनेक्ट करने के लिए नीचे दिए गए लिंक पे तुरंत रजिस्टर करें, क्योंकि मोशन है तो भरोसा है। शेवटचा प्रश्न घ्या। अध्यक्ष महोदय, बघा, आपण काही गोष्टींचे कायदे करतो। लँड ॲक्विजिशन कायद्यामध्ये बऱ्याचशा अडचणी यायच्या, म्हणून तो कायदा आपण अमेंड केला। तो कायदा अमेंड का केला की एकदाचं आपण कलम 3D जर नोटिफिकेशन काढलं तर कुठल्याही जमिनी आपण खरेदी करू शकत नाही। या उतार्यावर नोंदी असताना सन्माननीय सदस्य एकनाथराव गोदावरी गणपत खडसे यांनी ते खरेदीखत नोंदवलीत। त्या खरेदीखतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि हे असताना ज्या पद्धतीने महसूल मंत्री महोदय आपण उत्तर दिलं की शासनाची कुठलीही फसवणूक झाली नाही, मला आपल्याला सांगायचं आहे की व्हाउचरवर त्या परिवारातल्या म्हणजे एकनाथ गोदावरी गणपत खडसे यांनी सगळ्यांनी याच्यावर सह्या केल्या आहेत। यांचा डीडी तयार आहे। तुम्हाला हवं तर मी त्याच्या सगळ्या व्हाउचरच्या कॉपी माहितीसह देतो, परंतु अशी कुठल्याही प्रकारची तुम्ही एका प्रकारे सदस्यांची दिशाभूल करणारी माहिती पटलावर ठेवू नका। जे लोक चोर आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न जर या सदस्यांकडून होत असेल, जे लॉ मेकर्स आहेत तर ते लॉ ब्रेकरची भूमिका करताय आणि जर अशा लोकांना जर हे सदस्य म्हणून जर आपण जर प्रोटेक्ट करत असाल तर मला असं वाटतं की या राज्यातल्या जनतेचं हित आपण कसं साधणार हा प्रश्न यातून निर्माण झालाय। आपल्याला यामध्ये सडेतोड भूमिका घ्यावी लागेल, यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल आणि कुठल्याही लोकांना पाठीशी घालता येणार नाही। जे अपरंटली दिसतंय की हा एक नेक्सेसचा प्रकार आहे, हे एक सिंडिकेट आहे, त्या अधिकाऱ्यांना आपण आज निलंबित केले पाहिजे। त्यांनी खरेदीखत नोंदवले कसे? इथं जर रजिस्टर डॉक्युमेंट तुमच्या समोर दिसताय, तिथं रजिस्टर डॉक्युमेंट असताना आपण त्या रजिस्टर ऑफिसला आज निलंबित केलं पाहिजे आणि ही चौकशी वेळेत विहित मर्यादेत आपण पूर्ण केली पाहिजे आणि मागच्या वेळेसारखी एसआयटी सारखी ही एसआयटी व्हायला नको। आपण आयुक्त 2 मिनिटं ऐका, आपण एक आयुक्त दिलं, त्यामध्ये अजून एक आयएएस अधिकारी आणि एक आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा। संबंधित व्यक्ती ही स्ट्रॉंग व्यक्ती आहे, ती इन्फ्लुएन्सिंग व्यक्ती आहे, त्याच्यामुळे यामध्ये कमीत कमी 2 आयएएस आणि एक आयपीएस दर्जाचे अधिकारी आपण द्यावे। ते आपण देणार का हा आपल्याला सवाल आहे। नाही, मी आता अध्यक्ष महोदय 3-4दा सारखं स्टेटमेंट केलं आहे की आर्थिक फसवणूक का म्हटलं की अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कुठलाही भूसंपादनाचा मोबदला उचलला नाही आहे, आपण तो थांबवला आहे। आता दुसरा प्रश्न आहे की याची एसआयटी आपण नेमली, हे खरं आहे की याच्यामध्ये थोडा फौजदारी आहे, त्यामुळे आयपीएस अधिकारी देऊ आणि 2 आयएस तर राहणार ते, कारण प्रवीण गेडाम तिथे डिव्हिजनल कमिशनर आहे, एक जिल्हाधिकारी राहतील, त्यामुळे त्यांची मागणी मान्यता आहे। फक्त आर्थिक फसवणूक याकरता म्हटलं मी की त्या ठिकाणी भूसंपादनाचा मोबदला वाटप झाला नाही आणि त्यामुळं आपण याची एसआयटी करू। ठीक आहे, आता उर्वरित लक्षवेधी आपण उत्तरानंतर घेऊ। सन्मान्य मुख्यमंत्री महोदय।